नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपले आजचे पाहुणे आहेत एका खासगी जाहिरात शिक्षण संस्थेचे संचालक आणि कमर्शियल आर्टिस्ट शशिकांत गवळे. नमस्कार. नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मला एक सांगा की तुम्ही या कमर्शियल आर्टकडे नेमके कसे काय वळला? बेसिकली कमर्शियल आर्ट म्हणून हा माझ्यासाठी एक ठरवलेला अपघात होता. अपघात एवढ्याचसाठी की चित्रकला आली म्हणून कला महाविद्यालय, आणि कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला म्हणून कमर्शियल आर्ट. पण एक ठराविक काळानंतर जेव्हा डिप्लोमा डिग्री झाल्यानंतर कळलं की शिकवताना शिकलो आम्ही, हा प्रकार आमच्या बाबतीत घडला. की मग एक अनुभव मुलांचे आम्ही घेतले, मुलांना दिले, आणि ह्या गोष्टीतून आम्ही शिकत गेलो. म्हणजे कमर्शियल आर्टकडे वळायचं हे आधी पूर्वी काही ठरवलेलं नव्हतं, पण केवळ ड्रॉइंग चांगलं की म्हणजे हा जो एक आजचा जो प्रश्न मुख्य आहे की सर्वसाधारण 99% मुलं आज आपल्या आर्टकडे जे येतात ते केवळ चित्रकला चांगली आहे आणि मग आपल्याला काहीतरी इथे करता येईल. कुणालाही कसल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन झालेलं नसतं. तुम्ही तुमची मुळात चित्रकला चांगली होती म्हणून तुम्हाला इथे या क्षेत्राकडे आपण जावं असं वाटतं. 15 वर्षापूर्वीचा काळच तो होता की चित्रकलेशिवाय आपल्या आर्टचं किंवा कला महाविद्यालयाचं नावच विचारच करू शकत नव्हते. तुम्ही ठरवूनच या पद्धतीने या इकडे सुरुवातीच्या काळात ठरवूनच येते आम्ही. तुम्ही अध्यापनाच्या कार्यातही आहात, परंतु जाहिरात क्षेत्र जे आज प्रचंड प्रमाणामध्ये व्यापलेलं आहे, तर या जाहिरात क्षेत्राची एकूण व्याप्ती काय सांगता येईल तुम्हाला? हे पहा, सर्वसाधारण मनुष्य सकाळी उठल्यापासून टूथपेस्ट आणि रात्री झोपेपर्यंत मच्छरदाणीपर्यंत सारख्या प्रोडक्टशी निगडीत असतो. चहा पिताना पेपर वाचतो, वर्तमानपत्र वाचतो, पुढे तो ऑफिसला जाताना मॅगझिन वाचेल, होर्डिंग्स वाचेल, एखादं प्रॉडक्ट किंवा कोणतरी व्हिजिटिंग कार्ड आणून देईल. इथपासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत त्याला ह्या प्रोडक्ट्स आणि जाहिरातीशी संबंधित असतो. सर्वसाधारणपणे ॲडव्हर्टायझिंगचे जर आपण एक प्रकार लक्षात घेतले तर प्रिंट मीडियामध्ये ॲडव्हर्टायझिंग, फिल्म मीडियामध्ये ॲडव्हर्टायझिंग, आणि आता एक नवीन इनोव्हेटिव्ह मीडिया ज्याला म्हणतो, असं आपण याला न्यू मीडिया म्हणतो, इलेक्ट्रॉनिक म्हणजे नेट वेब इंटरनेट किंवा अशा प्रकारच्या ॲडव्हर्टायझिंगचा एक त्यात समावेश होतो. आणि दुसरा एक महत्त्वाचा पार्ट आहे, जेव्हा आपण एखादा आपला ऑडियन्स या सर्व प्रकारामध्ये येत नाही किंवा तो हे सर्व प्रकार टाळतो, अशा वेळेस तुम्हाला काही कल्पक मीडिया डेव्हलप करायला लागतात. त्याला इनोव्हेटिव्ह मीडिया म्हणतो. म्हणजे पूर्वी फार वर्षापूर्वी एक प्रयोग असा केला गेला होता. फ्रुटीत पहिल्यांदा जेव्हा लॉन्च झाली तेव्हा त्या दिवशी त्यांनी सगळ्या आंब्याच्या झाडांना त्याचे पॅकेज लावले होते. एक वेगळी कल्पना मांडली, कारण कसंही करून लोकांच्या लक्षात आलं पाहिजे, लोकांच्या स्मरणात राहिलं पाहिजे आणि त्याची ऍक्शन घडली पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. आता तुम्ही जाहिरात क्षेत्राची जी व्याप्ती म्हणून सांगितली, म्हणजे जवळजवळ आज बहुतेक क्षेत्र म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत आपण उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये जाहिराती आपल्याला व्यापलेल्या आहे. अशा परिस्थितीमध्ये या क्षेत्रामध्ये जाहिरात क्षेत्रामध्ये नेमक्या काय संधी उपलब्ध आहेत? करिअरच्या संदर्भात. ओके, बरोबर आहे. खूप काही म्हणजे प्रत्येक कलेचा थोडा ना थोडा अंश डायरेक्ट इनडायरेक्टली संबंध जाहिरात कलेशी आहे. या ठिकाणी आपण जर थोडंसं म्हटलं की ॲडमिनिस्ट्रेशन लेवल आणि क्रिएटिव्ह लेवल हे दोन प्रकारचे विभाग पडतात. ॲडमिनिस्ट्रेशन लेवलमध्ये तुम्ही मार्केटिंग डिपार्टमेंटचा विचार करू शकता, मीडिया प्लॅनिंग, नंतर PR सारख्या पब्लिक रिलेशन डिपार्टमेंटचा विचार करून क्रिएटिव्ह साईडचा जेव्हा आपण पर्टिक्युलरली एक खास विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी डिझायनिंग क्षेत्राशी संबंधित विषय येतात. मग कॉपी रायटिंग, जर तुम्हाला छानसं लिहिता येत असेल तर तुम्ही कॉपीरायटिंगच्या क्षेत्राकडे वळू शकता. तुमच्याकडे लाईट आणि कंपोजिशनचा असा छानसा डोळ्यांचा कॅमेऱ्याचा अँगल असेल, तुम्ही फोटोग्राफीचा विचार करू शकता. कल्पकता असेल, तुमच्याकडे एखादा नवीन विषय नवीन पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन असेल तर तुम्ही क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनसाठी तुम्ही विचार करू शकता. याशिवाय प्रत्येक कला, फॅशन डिझायनिंग असू द्या, तुमची ज्वेलरी डिझाईन असो, सेट डिझायनिंग असू देत, सर्व प्रकारच्या कलेचा कशा ना कशा प्रकारे ॲडव्हर्टायझिंगमध्ये हा उपयोग होतो. म्हणून ॲडव्हर्टायझिंगमध्ये करिअर करायला प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक डिझायनरला खूप संधी आहे. म्हणजे फार मोठी संधी या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. आता हे जे क्षेत्र आहे तर लोकांना असं एक सर्वसाधारण गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे की हे क्षेत्र केवळ श्रीमंतांसाठीच आहे. सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचे सर्वसाधारण आर्थिक बॅकग्राऊंड आहे अशा विद्यार्थी या क्षेत्रामध्ये तग धरू शकत नाहीत. तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? फार वर्षापूर्वीचा एक पाठ तसा होता, कारण जेव्हा कॉम्प्युटर्स आले नव्हते तेव्हा बहुतेक कामं ही हाताने किंवा
त्याला कॉस्टली रंग पेपर्स वापरावे लागायचे आणि सर्वसाधारण असंच होतं की खर्चिक बाजू असते ती. पण आज तुमचा तो जो पार्ट आहे डिझायनिंगचा आणि ऍप्लिकेशनचा तो कॉम्प्युटरने काढून घेतल्यामुळे चित्रकला आलीच पाहिजे याची काहीतरी आवश्यकता राहिलेली नाही. चित्रकलेशिवाय तुमच्याकडे असे अनेक गुण असतील की जे तुम्हाला ह्या क्षेत्रात करिअरसाठी उत्स्फूर्त उद्देशित करू शकतात. साधारण एक पण तुमच्याकडे समजा आपण मगाशीच डिस्कस केलं की तुम्ही खूप सुंदर लिहू शकत असाल, एक काव्य लिहित असाल, एखाद्या लेखकाचा शब्दांची हेराफेरी तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ह्या मोठ्या अशा एखाद्या छोट्या शब्दांमध्ये चांगल्या मोठ्या मोजक्या शब्दांमध्ये व्यक्त करू शकतो. सर्वसाधारण म्हणजे आपण साधारण विचार करतो की खूप मोठा आशय आहे आणि छोट्याशा लाईनमध्ये द्यायचा असेल. आम्ही एक साधारण मागे एकदा एक्सपेरिमेंट केलं, त्याच्यात ते एक स्लोगन्स मुलांनी क्रिएट केले. धागे विकायचे होते. धागे हे पक्केच असतात आणि पक्केच असायला पाहिजेत असा एक आपली अपेक्षा असते. त्या मुलांनी सुंदर लाईन दिली होती, कच्चा नाही पक्का वादा. अच्छा अच्छा. कच्चा नाही पक्का धागा बोलला नाही तो वादा बोलला. म्हणजे हे जे आहेत, हे जी शब्दांची रचना आहे, हा जो शब्दांचा खेळ आहे, तो ज्याला जमतो तो या ठिकाणी करिअर करून. आता ही जाहिरात आहे ना, आज आता जी प्रिंट मीडियामध्ये आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आहे किंवा आउटडोअर मीडिया आहे, या सर्व क्षेत्रामध्ये जाहिरात आहे. तर ही जाहिरात नेमकी बनते कशी, त्याच्या काही स्टेजेस आहेत, प्रोसेस काय एक्झॅक्टली बरोबर आहे. एक क्लायंट जेव्हा प्रोडक्ट तयार करतो तेव्हा त्याला मार्केटमध्ये विकायचं असतं. त्याला कोणती तरी एक ग्राहक असायलाच पाहिजे आणि त्याचे काही ठोकताळे असतात, त्याचे काही त्यांनी डिसिजन घेतलेले असतात, ते पक्के असतात की तो ते प्रॉडक्ट कोणाला विकणार आहे, कसं विकणार आहे, कधी विकणार आहे आणि कोणत्या प्रकारे विकणार आहे. त्याला आपण मीडियाचा अभ्यास केलेला पाहिजे त्यांनी त्याला म्हणतो की त्याच्यातला USP शोधला पाहिजे आणि असा एक सर्वसाधारण USP तो शोधतो. समजा आपण एक्झाम्पल घेतलं की त्याला विषय द्यायचा असेल की मला पाणी खूप शुद्ध आहे हे विकायचं असेल, तर तो पाणी इतकं शुद्ध आहे की जसं गंगा, हा झाला क्रिएटिव्ह आस्पेक्ट. म्हणजे एजन्सीमध्ये अगदी तुमच्या बेसिक थॉट पासून, रिसर्च पासून ते क्रिएटिव्ह पर्यंत वेगवेगळे डिपार्टमेंट्स काम करतात. त्याच्यातला एक जो असतो तो क्रिएटिव्ह डिपार्टमेंट, तिथे व्हिज्युअलायझर, नंतर डिझायनर्स, नंतर फोटोग्राफर्स, अशी ही सर्व जणांची टीम वर्क असतं. ते टीम वर्कचा रिझल्ट जो तुम्हाला नॉर्मली दिसत असतं. याच्यामध्ये आपण एक साधारण पाहू की हे टीम वर्क कसं घडतं किंवा हे टीम वर्कचा रिझल्ट काय येतो आणि टीम वर्क मध्ये कोणते क्वालिटी असायला पाहिजेत. सर्वसाधारण आपण जर विचार केला की एक मला सिम्बॉल बनवायचं, एक डिझाईन क्रिएट करायचं, ते डिझाईन मला मार्केटमध्ये असा टाईपचा मेसेज पास करायचा की झाडे वाचतील तर प्राणी वाचतील. हा मेसेज कमीत कमी वेळात, कमीत कमी मेहनतीने कसा पोहोचवतोय त्याची एक प्रोसेस सुरू होते. डिझायनर्स, थिंकर्स, सर्व लोकांची टीम बसते आणि ते एक विषय घेतात आणि त्या विषयाच्या अनुषंगाने डिस्कशन स्टार्ट करतात. ते डिस्कशन चा अर्थ जो असतो तो आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहू शकतो. प्रोसेस कशी पुढे पुढे जाते की झाडे वाचतील तर प्राणी वाचतील. मग झाडांचे काही सिम्बॉल्स, प्राण्यांचे काही सिम्बॉल्स या ठिकाणी मुलांनी केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असे विविध प्रकारे वर्क केल्यानंतर याच्यामध्ये दोन छान दिसतात, ते सिलेक्ट केले. त्या दोघांची प्रोसेस पूर्ण इथे दिसते. त्या दोघांवर परत काम केलं जातं, परत डिस्कशन होतात, डिबेट्स होतात, चर्चा होतात आणि ह्या चर्चेतून हळूहळू हे डिझाईन फायनल स्टेजकडे प्रवास करतं. आता हे फायनल स्टेजचं डिझाईन, हे फायनल स्टेजचे डिझाईन आहे. या डिझाईन मध्ये हे करताना की प्राणी बारकोडचाही त्याच्यामध्ये एक आभास होतो. बारकोडचा आभास होता हा ऍक्च्युअली झाड आहे. ऍक्च्युली हे वाघाच्या अंगावर असलेले ब्लॅक स्ट्रिप्स आहे, त्या पट्टे आणि त्याच्यामध्ये असलेली झाडं. म्हणजे दोघांचा संबंध हा अतिशय जवळचा आहे, तो दाखवता आला पाहिजे. हे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो, त्याला आपण म्हणतो की काहीतरी वेगळं पण तुमच्यात दिसतं का. आता आपण जाहिरात, तुम्ही आता शिक्षकी पेशामध्ये आहात, जाहिरात संस्थेचे एका डायरेक्टर आहात, संचालक आहात, तर तुमच्या हाताखाली अनेक विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे. तर तुम्ही अनेक जाहिराती निर्माण केलेल्या आहेत. तर तुम्ही स्वतःच्या ज्या काही जाहिराती निर्माण केल्या आहेत किंवा विद्यार्थ्यांनी तुमच्या मार्गदर्शनाखाली ज्या जाहिराती निर्माण केल्या आहेत, बनवल्या आहेत, त्याबद्दल तुम्ही थोडक्यात जरा सांगितलं आणि त्यासाठी तुम्ही ज्या जाहिराती आणल्या आहेत त्या जर दाखवल्या तर जरा म्हणून.
सर्वसाधारणपणे ज्याला म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन हवा आहे एका आर्टिस्टसाठी, एका व्हिज्युअलायझरसाठी, तो मी थोडा एक्सप्लेन करतो की आतापर्यंत आपण ह्या गळफासाकडे एका विशिष्ट अँगलने पाहिलं, ओके, विशिष्ट अँगलने पाहत होतो. याच्यामधला थोडा पर्सेंट आपण तो अँगल बदलला, त्याचा जर साईड बदलली, बदलण्याचा दृष्टिकोन बदलला, तर तोच गळफास हा लाईफ इज ब्युटिफुल, सी इट इन अ डिफरंट वे, बी पॉझिटिव्ह, डोंट कमिट सुसाईड. म्हणजे तो एक चांगला आभास आहे. आभास होतो. बऱ्याच वेळा तुम्हाला शब्दांची मदत घ्यावी लागत नाही. बऱ्याच वेळा ऍडव्हान्स असो की त्याला शब्दांची भाषा कळत नाही, त्याला चित्रांची भाषा कळते. आता या डोंगरामध्ये पाठी दाखवलेली आहे आणि त्या पाठीमधून सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाश, ज्ञान हाच प्रकाश आहे, ज्ञान हाच प्रकाश आहे, अशा प्रकारचं चित्र दाखवतो. अल्पवयातील मुलीचं लग्न म्हणजे हा तिच्यासाठी असलेला शाप आहे. सौभाग्याचं नाही, ते अभाग्याचं लेणे. पाठीमागे बँडेज दाखवलंय, थोडंसं बँडेज, तिचं नथ आणि तिला ती रस्सी बांधलेली आहे. ते असं आहे की तिचे सगळे अलंकार हे अलंकार ठरत नाही, चांगले परिणाम करू पाहिजे. त्याच्यानंतर झाडं ही तुम्हाला तुमच्या मुलांसारखी जोपासली पाहिजेत, वाढवली पाहिजेत. त्यांची तेवढीच दुधाची बाटली दाखवली, दुधाची बाटली दाखवली. चांगली कल्पना आहे. तुम्ही आता शिक्षकी पेशामध्ये आहात, विद्यार्थ्यांना शिकवता, आणि आता हे जे तुम्ही जे जाहिराती निर्माण केलेले आहेत, तयार केलेले आहेत, तर तुम्ही काही नवीन प्रयोग या विषयामध्ये काही केले आहेत का? बरोबर, बिलकुल नवीन प्रयोग करावे लागले. कारण शिकणं आणि शिकवणं ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे. जेव्हा विद्यार्थी आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना घेऊन डिस्कस करतो, तेव्हा कॉपी रायटिंग शिकवायचं म्हणजे काय शिकवायचं, व्हिज्युअलायझेशन शिकवायचं म्हणजे काय शिकवायचं, इथपासून सुरुवात होतं. मग हा जो ब्लॉक असतो, ही जी एक मेंटली अवस्था असते त्यांची, ती बाहेर काढण्यासाठी आम्ही काही नवीन प्रयोग केले. त्यामध्ये एक पहिला प्रयोग असा होता आमचा की मुलांना कॉपी रायटिंग शिकवायचं. आम्ही काय केलं, मुलांना उचललं, डायरेक्ट मार्केटमध्ये नेऊन उभं केलं, बाजारपेठेत उभं केलं, प्रत्येकाला एक एक सेल्समॅन दिला. कोणी रुमाल विकत असेल, कोणी कलिंगड विकत असतील, कोणी काही विकत असेल, प्रत्येकाने त्या सेल्समॅनचं पूर्ण दिवसभर ऑब्झर्वेशन करायचं. आणि त्याच्यासाठी काही डायलॉग्स तुम्हाला देता येतात का, त्याच्यासाठी काही तुम्हाला लाईन्स क्रिएट करता येतात का, मग त्याचा कस्टमर कोण आहे, तो बोलतो कसा, तो चालतो कसा, त्याचे एक्सप्रेशन्स काय असतात, आणि त्याला अपेक्षित रिझल्ट काय आहे. एक लक्षात की एवढ्या गर्दीच्या ठिकाणी त्याच्याकडे कुणीही वळून पाहत नाही. मग त्याला काही डायलॉग्स मुलांनी दिले, काही स्लोगन्स क्रिएट केले. ते स्लोगन्स असे, एक मुलगा जो होता तो आर्टिफिशियल कॅन्डल्स विकत होता. आता हे आर्टिफिशियल कॅन्डल्स हे ऍक्च्युली त्यांनी जाळायचे नसतात, ते शोपीस म्हणून ते वापरतो. कधी काळी जर ते जाळावे लागलेच तर त्याने एक लाईन ती दिली की ये जले तो दिल जले. अरे वा, चांगली. एक मनुष्य होता, तो कलिंगड विकत होता. त्या मुलाला त्याने लाईन दिली, लाल लाल बर्फ, लाल लाल बर्फ. अशाच अर्थाने पुढे जेव्हा मुलांना तुम्ही प्रत्यक्ष त्या मार्केटमध्ये उभं करून एक नवीन प्रयोग केला, आणि त्या मुलांनी देखील चांगलं ऑब्झर्वेशन, म्हणजे थोडक्यात जाहिराती बनवण्यासाठी एक ऑब्झर्वेशनची जास्त गरज आहे. आणि भविष्यामध्ये जे विद्यार्थी या क्षेत्राकडे वळू इच्छितात त्यांच्यासाठी या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहेत, असं आपण आज या चर्चेनंतर निश्चितपणे सांगू शकतो. आज तुम्ही इथे आलात आणि जाहिरात क्षेत्रामध्ये जे काही बदल झालेले आहेत, जाहिरात क्षेत्रामधली आव्हानं काय आहेत, आणि जाहिरात नेमकी बनते कशी, विद्यार्थ्यांना नेमक्या काय संधी उपलब्ध आहेत, याबद्दलची जी माहिती आमच्या दर्शकांना दिली, त्यासाठी मी दूरदर्शनतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. दूरदर्शनचे आभार मानतो की मला ही संधी दिली.